नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणाचा थोडासा आढावा घेऊया. मित्रांनो, अलीकडेच शिवसेनेचे 6 खासदार शिंदे सेनेत गेले. शिंदे सेनेत गेल्यानंतर काही दिवसातच पुन्हा एक मोठा दणका उद्धव ठाकरेंना बसला आणि त्यांचे खंदे नेते सचिन अहिर हे सुद्धा शिंदे गटात गेले. त्यांना विधान परिषदेच्या उपसभापती पद देण्यात आलं, तेही बिनविरोध. हे सगळं एकनाथ शिंदे का करतायत? सचिन अहिर नंतर परत एकदा त्यांचे दुसरे विधान परिषदेचे आमदार शिंदे यांना सुद्धा गळ घातलाय असं दिसून येतंय. सचिन अहिर आणि शिंदे यांच्या निमित्ताने एकनाथ शिंदे हे वरळी विधानसभा मतदारसंघाला का टार्गेट करतायत, त्यांचा खेळ काय, त्यांचा प्लॅन काय आणि याचे परिणाम काय होणार हे आपण या व्हिडिओतून बघणार आहोत. 2019 साली वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे हे निवडणूक लढले, जिंकले, आमदार झाले आणि ठाकरे घराण्यात पहिला उमेदवार ठरला जो प्रत्यक्षात निवडणूक लढून आमदार झालाय आणि त्यानंतर त्यांना मंत्रिपद सुद्धा देण्यात आलेलं आहे. 2022 साली एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली, बाजूला झाले. त्या फोडण्याला त्यांनी उठाव, बंड अशी काही नावं दिली आणि मग ते वेगळे झाले. त्यानंतर एक एक धक्का ते शिवसेनेला देतच होते. नगरसेवक असतील, नेते असतील, हे ठाकरे सेनेकडनं, शिंदे सेनेकडनं सतत चाललेच होते. पण आता त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले ते म्हणजे वरळी विधानसभा मतदारसंघात. वरळीमध्ये आदित्य ठाकरे 2019 साली तब्बल 67,000 मतांनी निवडून आले होते. त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला होता. 2024 सालच्या निवडणुकीत सुद्धा त्यांनी विजय मिळवला, पण 67,000 मतांचा फरक येऊन ठेपला केवळ 8,000 मतांवरती. 2024 ची निवडणूक फक्त 8,000 मतांनी आदित्य ठाकरे जिंकले. इथेच काय ते धक्के बसायला सुरुवात झाली होती. 2024 साली आदित्य ठाकरेंच्या विरोधात लढले होते मिलिंद देवरा, काँग्रेसचे त्या काळचे मोठे नेते, नंतर शिंदे सेनेत गेलेले. आणि अशा मिलिंद देवरांना टक्कर देताना नाकी 9 आदित्य ठाकरेंच्या आले होते. 2019 साली एवढा मोठा विजय मिळवण्यामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका गल्ली गल्लीमध्ये सेटिंग लावण्याचं काम, गल्ली गल्लीमध्ये फिल्डिंग लावण्याचं काम, मतांचं गणित जुळवून आणण्याचं काम केलं होतं याच सचिन अहिर आणि शिंदेंनी. यांनीच वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंच्या विजयात खूप मोठी भूमिका बजावलेली होती. पण आता जेव्हा हे मोठे खंदे समर्थक गेले त्याचे परिणाम काय होणार? वरळी विधानसभा मतदारसंघ जर तुम्ही बघितला तर तिथे पारंपरिक मराठी मतदार सुद्धा राहतो आणि उंच उंच बिल्डिंगमध्ये हाय प्रोफाईल अमराठी मतदार सुद्धा राहतो. वरळीची रचना अशी आहे. आता मिलिंद देवरांना घेऊन हाय प्रोफाईल अमराठी मतं जी आहेत त्याच्यावरती कब्जा मिळवण्यात शिंदे यशस्वी झाले, कारण 67,000 मतांचा फरक सरळ 8,000 येऊन ठेपला. हे झालंय मिलिंद देवरांना उमेदवारी दिल्यामुळे शक्य झालंय. आता राहिला जो कट्टर मराठी मतदार आहे, त्या कट्टर मराठी मतदाराला आपल्या बाजूने झुकवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी सचिन अहिर आणि शिंदे या 2 आमदारांना गळाला लावलेला आहे. सचिन अहिरांनी तर शिंदे सेनेत प्रवेश सुद्धा केलेला आहे आणि शिंदे जे आहेत त्यांचा सुद्धा लवकरच पक्षप्रवेश होईल असं बोललं जातं. त्यामुळेच आता एकनाथ शिंदेंच्या टार्गेटवरती आदित्य ठाकरे आलेले आहेत अशी चर्चा आता रंगू लागलेली आहे. ऑपरेशन टायगर हे यशस्वी झाल्यानंतर 6 खासदार आपल्याकडे ओढल्यानंतर आता एक एक करून 16 आमदार सुद्धा शिंदे सेनेत येणार अशी जोरदार चर्चा सुरू झालेली आहे. ही चर्चा सत्यात कधी उतरते आणि खरंच असं कधी घडतं हे आपण लवकरच बघणार आहोत. त्याबद्दल काहीही अपडेट आली की आम्ही विशेष मराठीवर तुमच्यासाठी ताबडतोब घेऊन येऊ. पण सध्या चाललेल्या या राजकारणावरती लवकरच
एक नवीन व्हिडिओ येणार आहे, त्यामुळे तुम्ही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. महाराष्ट्रातील एकूण राजकीय परिस्थिती आणि ही नेते मंडळी जर आमदार खासदार फोडाफोडीतच गुंतलेली आहे, तर हे राज्याचं काम कधी करतायत? एका पक्ष प्रवेशासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, प्रमुख नेते सगळे एका ठिकाणी जमतात. हे 2-2, 3-3 दिवस यामध्ये जातात. हे त्यांच्या त्यांच्या मतदारसंघाचं आणि राज्याचं काम करतात तरी कधी? या प्रश्नावरती आपण लवकरच बोलणार आहोत. या प्रश्नावरती लवकरच आपण एक विश्लेषण घेऊन येणार आहोत. त्यामुळे तुम्ही कमेंटमध्ये आपली मतं नोंदवा. तुम्हाला कोणत्या विषयावर माहिती घ्यायला आवडेल ते सांगा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.